पॉईंट मारला जे पिरियड मला नंतरला उत्तर मी थोडं पळायला पण होते आता आपलं कॉम्पिटेशन करून लागलेलं इथं ते थोडं पळावतं आणि नाही आरामात पण थोडी पाळायला मग ना प्रत्येक वेळी असं असं नाही ते पण भागत नाही नाही कमी असतं जास्त नसतं ये वर्षी कसा देव केला सेमीफायनल होता ना खरंच ही संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांची मेजवानी कारण आपण खेळाडूंना आपण स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीत किंवा टीव्ही वरती आपण नॅशनल खेळताना पाहतो. आज ही सुवर्ण संधी भंडेकर मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर प्रेक्षकांना खरंच ही कबड्डीची मेजवानी आपण या ठिकाणी पाहतोय. तर आपण प्रत्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळ सूचित करून या ठिकाणी टॅकल करताना आपण पाहतोय. काल हारली ना दिली पण असेल पहिली मॅच गटात क्लिअर मान्यवरांच्या सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातं. असं एक दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहे. ज्याने आपण पाहिलंय की आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावरती आपण अनेक महाराष्ट्रातली असणारी मैदानं ज्यांनी गाजवली. आपल्याला माहिती आहे की कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एक सुवर्ण आणि एक 4 रौप्य पदक ज्यांनी कमवली. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 4 वेळा सुवर्ण पदक, आफ्रो एशियन गेम्स मध्ये रौप्य पदक, आशियाई चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक, SF गेम्स मध्ये 3 वेळा त्यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 2 वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या भारताला रिप्रेझेंट केलं. 2 वेळा आशियाई खेळांमध्ये रिप्रेझेंट केलं. तब्बल 14 वेळा राष्ट्रीय विजेतेपद आणि विक्रमधारक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आणि 5 वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवत असताना त्याच्या कार्याची दखल घेऊन आपल्याला माहिती आहे की 1992 साली त्याला एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर 1996 साली
ज्यांना ऑलिम्पियन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आणि सगळ्यात महत्वाचं या क्रीडा क्षेत्राची दखल घेऊन केंद्र सरकार अर्थात भारत सरकारच्या माध्यमातून ज्याला अर्जुन पुरस्कार जो सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे यांनी सन्मानित करण्यात आलं। या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अर्जुन अवॉर्डी युनियन बँकेचे आदरणीय सतीश राय एजीएम या ठिकाणी उपस्थित आहे। तो त्या ठिकाणी पण सन्मानित करतोय बंड्या मारुतीच्या आणि बंड्या मारुती सेवा मंडळाचे असणारे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जोरदार टाळ्या वाजवूया आमच्या सतीश रायसाठी। अच्छे महत्वाचे असणारे क्षण आहेत। रायसाहेब स्वतः या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। रायसाहेब यूनियन बैंक बहुत अच्छी खेल रही है, बच्चों का परमानेंट काम होना चाहिए यूनियन बैंक में। एक रिक्वेस्ट है बंड्या मारुति की ओर से आपको, बहुत अच्छा एक इवेंट है यहाँ पर। आदरणीय युनियन बँकेचे राष्ट्रीय खेळाडू निलेश लाड आपण आपले शुभास्ते हा विशेष सन्मान करूया। त्यांच्या समोर आमच्या बंड्या मारुती सेवा मंडळाचे असणारे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत, तर त्यांना आपण या ठिकाणी गौरवत आहोत। यंग अर्जुन अवॉर्डी आणि ऑलिम्पियन सतीश रायसर यांच्या शुभास्ते आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जातो। मित्रांनो खेळ तर चालू आहे, मात्र कबड्डी क्षेत्रातलं असणारं आणखी एक गुणी व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे। त्यांच्या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातो। कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीनगर साळवली हा त्यांचा असणारा सुरुवातीला स्थानिक संघ आणि त्यानंतर आपण पाहिले अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई कडून 10 वर्ष त्यांनी रिप्रेझेंट केलं मुंबई शहरासाठी। आपण दर्जेदार असा खेळ करत असताना मुंबई शहरची असणारी मदत जिंकली आणि ते करत असताना आपला चतुरस्र खेळ राहिला। त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं की जे युनियन बँकेकडून खेळाडू म्हणून राहिले, नंतर प्रशिक्षक राहिले, सध्याचे युनियन बँकेचे असणारे प्रशिक्षक आणि प्रो कबड्डीमध्ये बेंगॉल वॉरियर्सचे असणारे हेड कोच टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया प्रशांत सुरवेसर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो। विरासराव विनंती करतो आपल्या शुभास्ते विशेष सन्मान होता। एक देखणा सोहळा जरा जोरदार टाळ्या एक देखणा सोहळा सन्मान्य प्रशांत सुरवेसरांचा असणारा विशेष गौरव तो आम्हा सर्वांच्या साक्षी आहे। खरं तर प्रशांत सुरे अंकुर क्रीडा मंडळाचे एक ज्येष्ठ खेळाडू मुंबई शहर रत्नागिरी आणि आपण अनेक रोल्स मध्ये पाहिले, प्लेयर म्हणून एक कोच म्हणून प्रशांत दादा आपलं सुद्धा मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत दादा। थँक्यू। सामना महत्वाचा आहे, पण लाईव्ह कॉमेंट्रीच्या माध्यमातून आपले दोन्ही सन्मानित कॉमेंटेटर्स आहेत ते या स्पर्धेचे असणारे क्षणचित्र आपल्यासमोर घेण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित स्वरूपात मी देखील इथे उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी बंड्या मारुतीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो। वडील मित्रांनो या स्पर्धेच्या असणाऱ्या महत्वाच्या क्षणांकडे आपण कळतोय। लढत होती ती अमित धलायबाज आणि इंडिया ड्रायव्हिंग यांच्या दरम्यान। आक्रमणासाठी रोहित पॅलिवाल आहे, पुढचा राजस्थान जयपूरचा असणारा खेळाडू। आपण NYP साठी आपण पाहतो या खेळाडूला अमित धलावतच्या माध्यमातून तर महत्वाचे एका बाजूला आपण पाहतोय तो इंडिया ड्रायव्हिंग कोकणा संघ आपला सुरजित नरवाल सरांचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय अर्जुन अवॉर्डी आहे। आक्रमणासाठी हिमांशू त्याच्या नावाचा मगाशी आपण उल्लेख केला, जो गुजरात जायंट्सला लीड करतो। प्रयत्न दमदार आपण पाहूया त्या ठिकाणी आमचे पंच सुनील नवरे आहेत। अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन आणि त्या माध्यमातून 2 पॉईंट्स मिळताना आपल्यासाठी अजून जागा वाटलो आहे। आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण कृपया बसून घ्यायचे। अमित धलायबाजचा असणारा मोहित कुमार आणि इतिहास महत्वाचा खेळाडू यूपी योद्धा। महाराष्ट्रासह देशातले असणारे अनेक मोठे मोठे खेळाडू आहेत, आपल्यापर्यंत त्याची माहिती देण्याचा जरूर प्रयत्न करू। पण आजपासून सगळ्या बिग फाईट्स आपण पाहणार उद्या परवा आणि तेरवा पुढचे असणारे 3 जे सायंकाळचे सत्र अत्यंत महत्वाचे असतील। बंड्या मारुतीच्या साक्षीनं अनेक मान्यवर उपस्थित राहतील आणि या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्या क्षणांचे आपण साक्षीदार जरूर राहणार। Once again, रोहित पॅलिवाल